स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे. स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे. हे स्मरता संपत नाही, हे स्मरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे. चांदणे तुझ्या स्मरणाची, भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही. बुडे सूर्य माझ्या सखीच्या कलाने, तरी गाव रस्त्यात ये सारखे. बुडे सूर्य माझ्या सखीच्या कलाने, तरी गाव रस्त्यात ये सारखे. शहाण्या मुलाने, शहाण्या मुलाने रडावे कशाला, नि दुःखास व्हावे असे पारखे. कवी ग्रेस. ग्रेस म्हणजे संध्याकाळ, दिवस रात्रीला जोडू पाहणारी बारीक पातळ रेषा. ग्रेस म्हणजे नियाळी, जिथपर्यंत श्वास तिथपर्यंत तिची गूढ अबोल सोबत. ग्रेस म्हणजे वेदना, ना ठसठसती जखम, ना काळीच चिरणारी व्यथा, पण तरीही अनाम एकटेपणाचा उरातला रिकामा सल. ग्रेस म्हणजे उत्कट भावना, संवेदना आणि पराकोटीचा स्वाभिमान. ग्रेस म्हणजे भाषा वैभवाचा लखलखीत खजिना, हाती लागलेला रईसजादा. ग्रेस म्हणजे सहानुभूती, तडजोडीस धुतकारत आपल्याच कैफात बुडालेला गूढ अवलिया. नमस्कार. आज 10 मे. जाणून घेऊया त्यांच्याच जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्याच कवितांविषयी. सखीच्या मुलीला कसे काय द्यावे, सखीच्या मुलीला कसे काय द्यावे, उन्हातील हे भव्य शब्दांगण. सखीच्या मुलीला कसे काय द्यावे, उन्हातील हे भव्य शब्दांगण. इथे चंद्र नाही, इथे चंद्र नाही, इथे सूर्य येतो, स्वतः सावलीचा मुका साजण. इथे चंद्र नाही, इथे सूर्य येतो, स्वतः सावलीचा मुका साजण. आपण देखील प्रतिभा संपन्न व्हावं आणि एक कवी म्हणून किमान कुठल्या तरी एका अनामिक सृजनशील बेटावरील भव्य दिव्य असं किमान एक तरी घोषवाक्य किंवा त्या घोषवाक्याचं बिरुद आपल्या नावाला लागावं, याहून एखाद्या कवीचं श्रेष्ठ प्राक्तन ते काय. पण आपण काही मागितलं आणि ते सहजासहजी आपणास मिळालं असं म्हणणारी लोक केवळ काहीच. अंगात कला असते, ती व्यक्ती कलासक्त असते आणि याच आसक्तीच्या तीव्रतेवर सबंध आयुष्यभर त्यांची लेखणी आपल्याशी बोलत असते, संवाद साधत असते. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीचा विचार कराल तर आपणास असंही जाणवेल की काही व्यक्ती याही ठिकाणी अपवाद म्हणून आपल्या निदर्शनास येतात. मराठी साहित्य क्षेत्रातील अशा व्यक्तींच्या नावाचं आपण जर का नीट स्मरण कराल तर 2 नावे मला तरी आठवतात, जी कायम प्रत्येक चोखंदळ वाचकांच्या भावविश्वाला, त्यांच्या वैचारिक क्षमतेला सतत आवाहन देत असतात, कायम गदगदून हलवीत असतात. एक म्हणजे G.A. कुलकर्णी आणि दुसरे म्हणजे कवी ग्रेस. या 2 सृजनशील साहित्यिकांचा एकूण साहित्यप्रवास आपण पाहाल तर सबंध आयुष्यभर यांनी आपल्याच तंद्रीत राहून आपल्या सृजनतेच्या वाटेवर कैक कविता, काही ललित जन्माला घालून सबंध मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. या त्यांच्या जाणीवा नेणिवेच्या प्रदेशातील कित्येक तरी संदर्भ आपणास खेळवून ठेवतात, त्यांच्या प्रत्येक शब्दाशब्दात आपणास गुंतवून ठेवतात. आणि याचीच परिणिती म्हणजे
कवी ग्रेस यांना आपण संध्यामग्न कवी, महाकवी दुःखाचा असे म्हणतो. आणि या बिरुदाला ना हरकत सर्वजण सर्वमान्यही करतात, ते काही उगाच नाही. कवी ग्रेस यांनी आयुष्यभर आपल्या काव्याशी एकरूप राहून स्वतःच्या लिखाणाद्वारे स्वतःच्या कवितेची निर्मिती भंग न होऊ देता स्वतःच्या काव्याशी काव्यमग्न राहून वाचकांना आनंद देत राहिले. तद्वतः त्यांना स्वतःच नेणिवेच्या प्रदेशात नेऊन सबंध काव्य तसेच ललित या बाबींवर विचार करण्यासाठी भाग पाडलं. असे हे दोन श्रेष्ठ साहित्यिक. कवी ग्रेस एका ठिकाणी म्हणतात, शतकातून एखादाच प्रतिभावंत जन्माला येतो. त्यानुसार G.A. कुलकर्णी असे प्रतिभावंत होते. तद्वतः ग्रेस यांनी मी प्रतिभावंत किंवा प्रतिभाशाली आहे किंवा नाही हे मला सांगता येणार नाही, पण मी निश्चयाने प्रतिमा सन्मुख आहे, हे देणे देवाचे आणि माझ्या आईचे. कवी ग्रेस यांनी आयुष्यभर काव्याशी समरस होऊन स्वतःच्या सृजनशीलतेचा निर्मितीभंग न होऊ देता स्वतःच्या लेखणीतून अनवट गूढ तसेच वाचकांना वेदना संवेदनांच्या भावविश्वात गुंतावून ठेवत त्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता निर्माण केली. त्यांनी त्यांच्या काव्यातून जी अस्वस्थता निर्माण केली त्यामागील त्यांचं यथार्थ वर्णनही त्यांनी त्यांच्या ललितबंधांच्या माध्यमातून केलेलं आहे. कविता ही त्यांची सहजता होती, पण त्यामागची खरी पार्श्वभूमी त्यांनी त्यांच्या संपूर्ण ललितलेखनात विस्तृत स्वरूपात उलगडून ठेवली आहे. त्यांच्या कवितेच्या निर्मितीचे जे काही संदर्भ आहेत, ज्या काही बाबी होत्या, त्या सर्वांचा ऊहापोह म्हणजे त्यांचं ललित. त्यांचं हे ललित म्हणजे जणू त्यांची एक स्वतंत्र निर्मिती प्रक्रिया. स्वतःच्या अनुभवांच्या माध्यमातून मनातील वेदना संवेदना यांना दिलेलं मूर्त स्वरूप, त्यांची अभिव्यक्ती म्हणजे त्यांचं हे ललित लेखन. की कवी ग्रेस हे आत्ममग्न कवी तसेच संध्यामग्न कवी होते. प्रत्येक कवी लेखक यांच्या अशा काही वेळा काही ऋतू असतात व तत्सम काही बाबी असतात जिथे त्यांचा शब्द जन्म घेतात, जिथे त्यांचे शब्द जन्म घेतात, सृजनता बहरत असते. अगदी याच धर्तीवर कवी ग्रेस संध्यामग्न कवी. त्यामुळे कवी ग्रेस यांना संध्याकाळ आवडते, त्यांना व्याकुळ करते. अंतरंगातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं कार्य त्यांच्या लेखी ही संध्याकाळ करत असते. संध्यामग्न पुरुषाची लक्षणे यात कवी ग्रेस म्हणतात, निर्मिती प्रक्रिया, अनुभव प्रक्रिया आणि जीवन प्रतिक्रिया यांचा क्रम स्वप्न, वास्तव आणि सत्य यांच्या कलहाने, करुणतेने, क्रौर्याने ज्या क्रमाने मार्ग सापडत गेला, आठवत गेला, साठवत गेला, गोठवत गेला आणि मिटवत गेला, तसाच तो मी इथे मांडलेला आहे. प्रतिबिंबांचे तारण देऊन मी आरसा नाही मागत. प्रतिबिंबांचे तारण देऊन मी आरसा नाही मागत. असे म्हणतास जुने बळ घेऊन तू नव्याने दचकलीस मागदी. भातुकलीच्या भयकंपात सरगधरा शिराणी या नावाखाली प्रश्नांकित झालीस. तरीही हे आत्मवैराण अवतरण मी तुला देत नाही. मितवा मी अर्पण करतोय. अंगणात दाणे टाकण्यापूर्वीच उडून गेलेल्या चिमण्यांना. संध्याकाळ त्यांच्या कलेने त्यांच्या कवितेत अवतरते. कवी ग्रेस यांची त्यांच्या कवितेतील सौंदर्यस्थळांचा विचार आपण जर केला तर संध्याकाळ ही त्यातलीच एक बाब. त्यांची काव्यनिर्मिती आणि संध्याकाळ हे एकमेकांना अगदीच परस्परपूरक आहेत.
त्यांची काव्यनिर्मिती होत असताना त्यांच्या काव्यातील दुःख, जाणीवा, वेदना, संवेदना, व्याकुळता या सर्व बाबींचा उत्कट निर्मितीकाळ म्हणजेच संध्याकाळ. या इथे झाडांना उदासीन करणाऱ्या संधिप्रकाशात, मी जेव्हा ईश्वरी करुणांची स्तोत्रे म्हणू लागतो, मावळतीला शेवटच्या किरणांची फुले समुद्राच्या दिशाहीन पाण्यात बुडून जातात. कुठे जातात? सहजपणे सांगावयाचे झाले तर संध्याकाळ हीच त्यांच्या काव्याची निर्मिती वेळ. त्यांच्या या कवितेचा आस्वाद जर आपण घेतला तर असं लक्षात येईल की त्यांच्या नजरेस येणारी ही संध्याकाळ जरी डोळ्यांनी पाहता येत असली तरी देखील त्यात आढळणाऱ्या प्रतिमा यांचा जर विचार केला तर असं जाणवतं की त्यांनी या संध्याकाळच्या माध्यमातून स्वतःची एक वेदना बोलून दाखवली आहे. ते सांगू पाहतात की संधिप्रकाश जरी झाडांना उदासीनता प्रदान करीत असला तरी त्याचे परिणाम मात्र माझ्या काव्यनिर्मितीवर होत असतात. कवी ग्रेस हे आत्ममग्न कवी आहेत असं आपण म्हणतो. त्यामुळे त्यांच्या काव्यविश्वावर, त्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर सुद्धा एक प्रकारची उदासीनता आलेली आहे. जशी उदासीनता ही त्या संधिप्रकाशामुळे झाडांवर आलेली आहे. पुढे ते म्हणतात, मी जेव्हा ईश्वरी करुणांची स्तोत्रे म्हणू लागतो. यामध्ये ईश्वरी करुणांची स्तोत्रे म्हणजे काय? त्यांची ही ईश्वरी करुणा म्हणजे त्यांची संबंध निर्मिती प्रक्रिया. या निर्मिती प्रक्रियेत येणारी त्यांची दुःख, त्यांच्या वेदना, त्यांच्या जाणीव, संवेदना या सर्वांची एकरूपता म्हणजेच त्यांची करुण स्तोत्रे. आणि त्यांचा ईश्वर म्हणजे खुद्द त्यांनी निर्मिलेला संध्यामग्न पुरुष. त्या संध्यामग्न पुरुषाच्या वाटेवर चालताना दृष्टीपथात आलेली ही करुणा. आणि म्हणून त्या करुणांची स्तोत्रे ही आपणास त्यांच्या संबंध साहित्यामध्ये जागोजागी विखुरलेली दिसून येते. मावळतीला शेवटच्या किरणांची फुले समुद्राच्या दिशाहीन पाण्यात बुडून जातात. कुठे जातात? प्रत्येकाला आयुष्य असतं. त्या आयुष्यात एक दिवस असतो. त्या दिवसाला लागून रात्रही ठरलेलीच असते. आपणास केवळ हा दिवस, ही रात्र दिसत असेल हेही खरे, परंतु एका प्रतिभावंत कवीला दिवस आणि रात्र म्हणजे अनुक्रमे निर्मिती आणि निर्मितीनाश यांची ही दोन दारे वाटत असावीत. प्रत्येक व्यक्तीची जशी निर्मिती होत असते त्याचबरोबर त्याचा नाश देखील ठरलेलाच असतो. आणि म्हणून कवी ग्रेस म्हणतात, माझ्या निर्मिती प्रक्रियेच्या मावळतीला माझ्या मनातील सबंध माझी किरणरूपी शब्दफुले ही समुद्राच्या म्हणजेच मनाच्या अथांग सृजनसागरात माझे शब्द, माझ्या भावना, त्यातील वेदना, संवेदना, जाणीवा ह्याही बुडून जातात. म्हणजेच त्या कुठे जातात? आणि त्या रोज जरी मावळतीला जात असल्या तरी त्यांची परतफेट होईल की नाही याची हुरहुर त्यांच्या मनाला लागून असते. आणि म्हणूनच कदाचित याच संधी प्रकाशात कवी ग्रेस नावाचं एक भव्य झाड उदासीन होत असावं, व्याकुळ होत असावं. बहुधा या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील त्यांना इथे या संधी प्रकाशातच मिळत असावीत. या ग्रेस विशेष भागाचे शब्दांकन श्री आदित्य जाधव यांनी केले होते. धन्यवाद.